कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत 27 गावं संघर्ष समिती आणि शिवसेनेचे उमेदवार उभे करण्यावरून जुंपलीये। दोघांचे कार्यकर्ते आमनेसामने आले असताना जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तसंच दोन्ही गटात बाचाबाची झाली। मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे हा वाद निवळला। घोषणाबाजीवरून दोन्ही गटांमध्ये बाचाबाची झाली आहे। 27 गावात उमेदवार उभे करण्यावरून हा वाद पेटलेला आहे। पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानं परिस्थिती नियंत्रणाखाली आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या संपर्कात आहेत। कपिल, काय नेमकं घडलंय? आता पोलिसांनी हस्तक्षेप केलाय। नक्कीच भूषण, आपण जी निवडणूक बघतोय ही निवडणूक संघर्ष समिती आणि सेनेच्या वतीच गुंडाळते आपण बघतोय। काही दोघं आमने सामने नेहमी येत असतात। काही वेळापूर्वी आमने सामने आले होते, पण आता काही अर्धा तासापूर्वी जेव्हा सेनाचे कार्यकर्ते आणि संघर्ष समितीचे कार्यकर्ते आमने सामने आले तेव्हा त्यांच्यामध्ये हमरीतुमरी झाली, धक्काबुक्की झाली। पण वेळेस पोलीस मध्यस्थी पडल्यामुळे एक मोठी घटना घडता वाचली असं बोलू शकतो। कारण की जे कार्यकर्ते आहेत ते पूर्ण एकमेकाला भिडले होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेनेने आज उमेदवारी भरलेली आहेत 21 जागेमुळे। त्यामुळे संघर्ष समितीचे जे कार्यकर्ते आहेत ते भडकलेले आहेत, कारण की सेनेने दगाफटका केला असं त्यांचं म्हणणं आहे। आणि ऐन मुवमेंटला त्यांना आपला उमेदवार मिळत नाही। संघर्ष समितीला काही ठिकाणी त्यांनी उमेदवार दिलेले नाहीयेत, त्यामुळे कुठेतरी त्यांना त्यांच्या पुढच्या राजकीय रणनीतीला कुठेतरी फटका बसेल या उद्देशाने आज ही भिडत झालेली आहे। आणि आता हा संघर्ष, ही जी भिडत आहे संघर्ष कार्यकर्ते सेने कार्यकर्ते यांची ही भिडत आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळणार आहे। त्या पूर्ण इलेक्शनमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळे पोलिसांनी एक कडक बंदोबस्त ठेवण्यात यशस्वीरित्या पाडला असं बोलू शकतो आपण। धन्यवाद कपिल या सविस्तर माहितीसाठी। संघर्ष समितीच्या विरोधाला न जुमानता शिवसेनेनं 27 गावांमधल्या 21 वॉर्डांमध्ये उमेदवार उभे केले आहेत। या गावांचा केडीएमसीतच विकास होणार अशी भूमिका शिवसेनेच्या उमेदवारांनी घेतली आहे। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी शिवसेनेच्या उमेदवारांशी केलेली ही बातचीत पाहूयात। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील 27 गावांची जी चर्चा सुरू आहे, 27 गावांमध्ये 21 वॉर्ड आहेत। त्या 21 वॉर्डमधले आज शिवसेनेचे उमेदवार समोर आलेले आहेत आणि ते आपला फॉर्म भरत आहेत। आपल्याबरोबर ते उमेदवार आहेत, त्यांच्यावर जाणून घ्या। मी नकुल वाळकू गायकर। आम्हाला जे पक्षाने उमेदवारी दिली, जी जबाबदारी दिली आहे ती आम्ही पार पाडणार आणि निवडून आल्याच्या नंतर गावाचा विकास करणार। पूर्ण गाव माझ्या पाठीशी आहे। संघर्ष समितीकडे कसं बघतो? संघर्ष समिती सांगितलेलं आहे का त्यांचं ना, आम्हाला जे पालकमंत्री साहेब आमचे आहेत त्याही जो आदेश दिला त्यांचं आम्ही पालन करणार। नक्की सेना माणसं म्हणणं आहे का जे पालकमंत्र्यांनी आम्हाला आदेश दिले त्याचं आम्ही पालन करू। आपल्याबरोबर अजून काही उमेदवार आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या। संघर्ष समितीकडे कसं बघता तुम्ही? संघर्ष समितीने विरोध केलेला आहे सेनेला आणि त्यांनी सर्व पक्ष एक होत आहेत, याकडे कसं बघता? सेनेची ताकद तेवढी आहे की त्या सर्वांना विरोधात म्हणजे पुरून उरू? आमची सेनेची ताकद आम्ही सांगत नाही, पण आम्हाला विकास हाच करायचा आहे। कारण का याच्या पुढे पण आम्ही विकास करतच आलोय। सेना कधी कोणाचे याच्यात नव्हती, समाजाच्या हितासाठी सर्व लढत आहेत ना। हा पण आमच्या समाजासाठी लढा आहे, सर्वांच्या हितासाठी आहे। विकास हा मूलभूत गरज आहे। आता विकास करणे गरजेचाच आहे। आता वाढती लोकसंख्या, आता आमची ग्रामपंचायत काही छोट्या छोट्या गोष्टींना पुरे पडत नाही, त्यासाठी केडीएमसी असणे गरजेचंच आहे। आणि त्यासाठी मी शिवसेनेमार्फत लोकांच्या हितासाठी उमेदवारी भरत आहे। नक्कीच केडीएमसी जी करू शकते ती ग्रामपंचायत किंवा नगर परिषद करू शकत नाही असं यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आम्ही सेनेकडनं फॉर्म भरत आहे आणि संघर्ष समितीच्या विरोधात आम्ही पूर्णपणे उतरणार आहोत आणि आमचा विजय निश्चित आहे असं एक आशा दर्शवलेली आहे। आता संघर्ष समिती आणि सेनेतला हा वाद कितपत कुठे नेतो आणि कोणाच्या हातात चांगला निकाल लागतो, कोणाच्या हातात यश येतं हे पाहणं गरजेचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप भारतीसह कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।